नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा करतो तुम्ही सर्व स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर आज आम्ही चाललो आहे गाडीला HSRP नंबर प्लेट बदलवायला. आपल्याला घाबरता तुम्ही? कुत्र्यांचं काही खरं नाही सर. काय होत नाही. बरोबर आहे. कधी समोर येऊन अंगावर येते फार फार मला वाटतं. आपण आता नदीवरून चाललो आहे. ही आहे गडचिरोली नदी. याच्याने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा हा जोडला गेलेला आहे. आणि एक गोष्ट आहे भाऊ, या नदीवरून कधी वेगात चालू नाही. येणारे वाहनं देखील फार वेगात असतात आणि साईड नसते. छोटा समोर एक आलेला आहे ओव्हरटेक, ठीक आहे. अशा वेळेस आपल्याला पुढं बघून जावं लागतं. आता चाललेलो आहोत गाडीला नंबर प्लेट बदलवण्याकरिता. नंबर प्लेट बदलवण्याकरिता आम्ही निघालो मूलवरून, आणि आम्ही निघालो आहे मूलवरून. कारण मूलमध्ये प्रॉपर सेंटर नसल्यामुळे आम्हाला गडचिरोली येथे जावं लागत आहे. त्याच्यामुळं मुलगी फार दैनावस्था आहे की प्रत्येकाला गडचिरोली किंवा चंद्रपूरला यावं लागत आहे. सेंटर मुलला देखील असायला पाहिजे आहे मला वाटतं. आता गडचिरोलीच आपल्याला जवळ वाटतं. कुठलेही कामं केले तरी गडचिरोली या रस्त्यामुळे जवळ येऊन जाते. हा, बघू शकता तुम्ही एकदम सन्ना रस्ता आहे. असा रस्ता आपला चंद्रपूरचा नाहीच. आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही मूलपासून अर्धा तासामध्ये गडचिरोली आपलं स्वागत होत आहे. आपण करतो गडचिरोली पण खूप डेव्हलप झाली आहे. आम्ही सारखं राहिलेलं गडचिरोली शहर हे काय म्हणतात आता उद्योगाचं शहर. गडचिरोली शहरामध्ये फार मोठं औद्योगिकरण मैदान आहे. पुढे सांगू नका. एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की गडचिरोलीला सोनं देखील लागलेलं आहे. आणि तुम्हाला म्हणून सांगतो गोल्डन सिटी म्हणून त्यामुळे गडचिरोलीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे इग्नोर करणं हे चुकीचं आहे. म्हणून आपले CM साहेब देखील याच्या मागे लागले आणि याचे पालकमंत्री झाले आहेत. बरोबर बोलले. ये सही बात. अदानी आहेत ना. आणि हे आपले लॉयड मेटल्स, अमित शहा म्हणजे अमित रावांचे सुपुत्र ते लोक आलेले आहेत इकडे. त्याच्यामुळे बीजेपी पूर्ण स्ट्रॉंग झाली आहे. आणि जो गडचिरोली आहे गडचिरोलीला बहुत काही म्हणतात. वाघाची सिटी आहे बरं गडचिरोली. नाही आहे ना, चुकीचं आहे. वाघाची सिटी नाही. वाघाची सिटी नाही, पण वाघा दिसतच नाही कारण माणसंच मारत. आता काय करत वाघाचं काही पत्ता नाही. कोणतं असं जंगली प्राणी पण दिसत नाही. जंगली प्राणी पण दिसत नाही. असा हा गडचिरोली खूप सुंदर असं मुकाट जंगल आहे गडचिरोली. आता काही तेवढं नक्षलट राहिलं नाही आधी सारखं. बाकी फार लांब आहे. पण जंगल ओसाड आहे. किर्र जंगल आहेत गडचिरोलीमध्ये. पण बिना प्राण्याचे. तर आपण आता थोड्या वेळात पोहोचून जाऊ सेंटरवर आपल्या, जिथे आपल्याला गाडीचा नंबर प्लेट लावायचा आहे. आयरन मोटर्स
आर्यन आर्यन मोटर्स मध्ये. आय थिंक तो हिरोचा शोरूम असेल बहुतेक, नाही का? हिरोचं शोरूम आणि तिथे आपल्या 4 व्हीलरचा नंबर तिथे भेटणार आहे. काल मी फोन केला होता, त्यांनी आज यायला सांगितलं आणि आज वाजले आहेत 5 संध्याकाळी. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. तर आता निमगडे साहेब ड्राईव्ह करून राहिले मस्तपैकी. हाय आता आपण पोहोचू. सिग्नल जवळ सिग्नल लागलेला आहे. आमच्या समोर बस लागलेली आहे MH40 98721. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. इंडिकेटर तुमचा माझा इंडिकेटर चालू आहे, त्याला मी बंद करतो. बंद करा. आणि माझा म्हणजे गाडीचा नाहीतर तुम्ही हा मित्रांनो, बरोबर ना? सिग्नल तर लागलेलाच आहे. सिग्नल खुललेला आहे आणि आम्ही निघालो होतो परत आपल्या सेंटरकडे. तर बघू शकता, हा आहे चौक. एक रोड जातो आरमोरीला, एक रोड जातो धानोऱ्याला आणि एक रोड जातो चामोर्शीकडे आणि एक रोड जातो मूलकडे आलेलो. हा रोड आहे धानोऱ्याकडे जाणारा आणि आपलं सेंटर जे दिलेलं आहे ते धानोरा रोडलाच दिलेलं आहे, आर्यन मोटर्स. जर तुम्हालाही तुमच्या गाडीचा नंबर प्लेट बदलवायचा असेल आणि आपण गडचिरोली जिल्ह्याचे असाल तर तुम्हाला चामोर्शी एक सेंटर दिलेलं आहे आणि गडचिरोलीमध्ये 2 सेंटर आहेत. एक नवेगाव रोडला आहे आणि एक धानोरा रोडला आहे. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल तिथे तुम्ही आपल्या गाडीचा नंबर प्लेट चेंज करू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. ती तुमच्या मोबाईल थ्रू करता येईल. सोयीस्कर आहे सगळं काही. आणि जर त्याचं रजिस्ट्रेशन चार्जेस बघितलं तर ते खूप कॉस्टली आहे ॲज कम्पेअर टू अदर स्टेट. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ते खूप महाग करून टाकलं आहे सरकारने. ते थोडं कमी करायला हवं होतं. थोडं कमी करायला हवं होतं, पण 700 ते 800 रुपये खर्च लागतो आता एका नंबर प्लेटला. 800 म्हणजे हजार रुपये लागतात. 1000 रुपये. 1000 लागतील. 4 व्हीलरला 1000 रुपये लागतात. 1050 रुपये. असं आमच्या हे आपले कोण कराडे सरांच्या मध्ये कमी लागायला पाहिजे असे बोलतात ते. माहित नाही गव्हर्नमेंटचं म्हणणं काय आहे, पण आता तेवढे पैसे आपल्याला मोजून द्यावेच लागणार. नाहीतर गव्हर्नमेंटने त्यावर दंड ठेवलेला आहे. 31 एप्रिल ही शेवटची डेट दिलेली आहे. अडून राहिलं तर आपल्याला उलट आपल्या खिशाला खार लागेल. म्हणून त्याच्यामुळे आपण त्यापेक्षा आता बदलावं लागेल. म्हणजे आपलं नागपूर आधीच दाबलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला. आर्यन मोटर्स आहे कुठं एक्झॅक्ट आम्हाला माहिती आहे का? अच्छा. बस स्टँडच्या बाजूला जाताना डाव्या हातावरती आहे ते. तर आम्ही आता पोटेगाव रोडला पोहोचलेलो आहोत बस स्टँडच्या समोर. आणि आहे रिलायन्स ट्रेंड. अच्छा, भाऊ आमच्याकडे बघून राहिले होते. 2 व्हीलरवाले भाऊ आपल्याकडे बघून राहिले होते. अच्छा हे गेले. अरे काय करताय तू? ते चाकात येईल ना त्या ट्रकच्या. ही चालली सुरजागड वरून भरलेली ट्रक, कच्चा माल, आयरन. जो अमित शहा यांच्या लाडक्या मुलाचा आहे सुपुत्र आणि आपले माननीय आर्यन मोटर्स मध्ये फायनली आपण पोहोचलेलो आहोत. तर आता प्रोसेस काय आहे ते बघावं लागेल आपल्याला.
फायनली आपण सेंटरवर पोहोचलेलो आहोत. साईन केल्या, साईन झालेली आहे. नंबर प्लेट आलेला आहे. अच्छा, हे फिटिंग कोण करून देणार मग? ते बाजूला असतात, फिटिंग करून देणारे. अच्छा, आता हे स्टिकर पण असते ना एक? नाही, एक स्टिकर पण असते ना ज्याच्यावर असा नंबर लिहून असते, तो ग्लासला लावलेला असतो बघा. फायनली नंबर प्लेट घेतलेला आहे आपण. फायनली नंबर प्लेट घेतलेला आहे. त्या ताईने आपल्याला नंबर प्लेट दिलेला आहे. काढणार होतो मी, पण काय. तर आता निमगडे साहेबाच्या गाडीला लागणार HSR नंबर प्लेट. हो, फास्टॅगचा आहे ना तिथं समोर. हो, सरळच आहे ना. हो, हा फास्टॅगचा आलेला आहे ना, याला काढायला पाहिजे होता. इकडे लावा ना, इथं बाजूला थोडा. थोडा हा घ्या, लावा 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 ना, लावा लावा, काही नाही होत त्याला. हां, एअर नाही राहिली पाहिजे त्याच्यामध्ये. हां, झालं आहे, सरळ असते. हो, हो, ठीक आहे ना. थोडं इकडं जास्त आलेलं आहे का? सेम घ्या ना, इकडे तिकडे. मोठा आहे का याच्यापेक्षा तो? लावून घ्या ना, मग काही नाव. नाही, हा तर असाच आहे म्हणा. हो, असाच आहे. बस, हो, तो जुनावाला होता फास्टॅग. झालं. हो, प्लेट आणलेली आहे ना, हे गाडीवर आहे. कवर लावता का नंबर प्लेटला? नंबर प्लेटला कवर पण आहे का? नाही का? कवर लावा ना. माझी जुनीवाली कोणती हो? ते वाली. हे तो बारकोड आणि तो खाली नंबर दिला आहे एक बारीकवाला. त्याला काय चित्र पडता का? चामोर्शी मध्ये कवर देते. कवर 250 रुपये घेते तो. तुम्ही लावलं का कवर? कवर लावलं म्हणजे तुटून बिटून गेलं तर पुन्हा बनवायची आपत म्हणून नाही का. तर मित्रांनो, हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये ज़रूर सांगा आणि नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.